कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवलीत महामृत्युंजय जपाचे आयोजन करण्यात आले। कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर प्रांगणात महामृत्युंजय जपाचे कार्यक्रम संपन्न झाला। डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना करण्यात आली। या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार ज्यांना आपण विकास पुरुष असं संबोधलं जातो, असे आमचे आदरणीय नेते सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचा आज वाढदिवस आणि त्याचबरोबर 9 तारखेला असलेला महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांचा 9 तारखेला असलेला वाढदिवस आणि या दोन्ही नेत्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं आरोग्य चांगलं संपन्न राहो, गोरगरिबांची सेवा त्यांच्या हातून अजून घडो। कारण दिवस रात्र हे दोन्ही नेते लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवा असेल, महिलांसाठी असेल अहोरात्र मेहनत करणारे दोन्ही नेते आणि मग त्यांना चांगलं आयुष्य त्यांचं राहावं यासाठी डोंबिवली शिवसेना शहर शाखा, कल्याण ग्रामीण शहर शाखा या दोन्ही शाखेच्या माध्यमातून आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज आपल्या पंचक्रोशीत नावाजलेलं हे पिंपळेश्वर महादेव मंदिर इथे आम्ही महामृत्युंजय जपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा आम्ही भगवंत शंकराच्या चरणी आम्ही महामृत्युंजय जप आयोजित केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणे आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत। खासदार ज्यांना आम्ही विकास पुरुष बोलतो, इन्फ्रामॅन बोलतो, त्यांचा आज 4 फेब्रुवारी वाढदिवस आणि त्यानंतर 9 फेब्रुवारी हा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस। हिंदुत्वाच्या विचारांवर चाललेलं हे आमचं सन्माननीय शिंदे कुटुंबीय बाळासाहेबांचे विचार घेऊन आणि नेहमीच गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे आणि या महाराष्ट्राचं ज्यांच्या हातून भवितव्य भलं हे यांच्या हातून घडणारे त्यांना उदंड आयुष्य लाभावं यासाठी समस्त शिवसेना परिवार सन्माननीय आमदार आमचे राजेशजी मोरे साहेब यांच्या या नेहमी म्हणजे सालाबादप्रमाणे यंदा देखील दरवर्षी आम्ही हा महामृत्युंजय मंत्र हा आयोजित करतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी आम्ही समस्त शिवसैनिक हे प्रार्थना करत असतो। यावर्षी देखील ही सुरुवात आहे। यंदाच जरी सन्माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा हे स्वर्गवासी झाले तरी वाढदिवस हा साधेपणाने साजरा होणार आहे आणि सन्माननीय आमचे सर्व दोन्ही शिंदे पिता पुत्र आमचे लाडके नेते यांच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आम्ही एकत्र आलेलो आहोत।